गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता बोरसे, गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात काही ठळक आणि विशेष घडामोडी। आपल्या विविध मागण्यांकरता श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। पारंपरिक वेश परिधान करून मोर्चात सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांच्या मोर्चाची सुरुवात शिवाजी तलाव परिसरातून झाली आहे। या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस राजा चेन्नई यांनी केले होते। आदिवासी माणूस ढोर नाही, माणूस आहे। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्ची खाली करा, अशी घोषणा देत आज शिवाजी तलाव येथून मोर्चाला सुरुवात झाली। ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याची 66 वर्ष पूर्ण होऊन देखील अद्यापही दाखला मिळू शकत नाही। याचा निषेध करण्यासाठी सदरचा मोर्चा काढण्यात आला होता। या मागणीबरोबरच आदिवासी कातकरी कुटुंबाचे प्रलंबित असलेले जातीचे दाखले तत्काळ देण्याची व्यवस्था करण्यात यावी। आदिवासी कुटुंबाच्या जातीच्या दाखल्यांचा जाचक रद्द करा। सेतू कार्यालयात हरवलेल्या 50 दाखल्यांचा तत्काळ शोध लावून त्यांना दाखला देण्याची व्यवस्था करण्यात यावी। जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मुलांना शाळा सोडण्याचा दाखला देण्यात यावा इत्यादी मागण्यांचे पत्र यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले। या मोर्चाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। भौतिक पुराव्याच्या आधारावर या ठिकाणच्या प्रांतांनी जाती दाखला द्यावा अशी मागणी घेऊन या ठिकाणी आज आलेलो आहोत। निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेले आहे की आम्ही कुठल्या प्रकारचा अग्निपत्र आमच्याकडे पत्र पुरावा नसल्याने आणि ते पुरावा आम्ही करू शकत नाही, त्यामुळे आमच्याकडे असलेले जे पुरावे आहेत त्याच आधारावरती जाती दाखला देण्याची व्यवस्था करा अशी मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत। येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांची श्रेय लाटण्यावरून चांगलीच जुंपली आहे। ठाण्यातील कापूरबावडी उड्डाणपुलाचे 2 दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने उद्घाटन करण्यात आले होते। मात्र आज सकाळी आघाडीकडून राज्य वाहतूक मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते या पुलाचे अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आले। भविष्यात नवनवीन पूल उभारण्यात येणार असल्याचे देखील क्षीरसागर यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। ठाणे शहरातील वाढती कोंडीचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेच्या वतीने 2 दिवसांपूर्वी कापूरबावडी ते भिवंडी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते। मात्र काही तासातच हा पूल पुन्हा बंद करण्यात आला होता। त्यातच शिवसेना या पुलाचे उद्घाटन करीत शय्य लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच सत्ताधारी पक्षाने गुरुवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते अधिकृतरित्या या पुलाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती, ती सोडवण्यासाठी ह्या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे। तसेच संपूर्ण महाराष्ट्रात देखील असेच अनेक उपक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर 2 दिवसांपूर्वी जे उद्घाटन सेनेकडून करण्यात आले ते चुकीचे होते। आज खऱ्या अर्थाने अधिकृतरित्या या पुलाचे उद्घाटन झाले आहे। शिवसेनेने जबरदस्तीने 2 दिवसांपूर्वी या पुलाचे उद्घाटन केले होते। याचा धसका घेत सत्ताधारी पक्षाकडून शहरात मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात आली होती। विशेष म्हणजे या जाहिरातीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीतच हा उद्घाटन सोहळा पार पडला। घाईघाईत हे उद्घाटन झाले खरे, परंतु यामागचे कारण म्हणजे येणारी विधानसभेची निवडणूक। याच परिसरात सेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर अशी लढत होणार आहे आणि यासाठी श्रेय कोणी घ्यायचे याची चढाओढ सुरू झाली आहे। ठाणे हे मुंबईनंतर वाढणारं शहर आहे। हे ठाण्याचं विभाजन करून शासनानं ही भूमिका स्वीकारलेली आहे आणि साधारणतः सगळ्यांनाच हे माहिती आहे। आता याच्या अगोदर 3 फ्लायओव्हरचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आहे, वाहतुकीस खुले केले। हा 4था फ्लायओव्हर जो आता हा गोडबंदर नाशिकचा फ्लायओव्हर आहे, याच्या एका आर्मचं आज उद्घाटन होतं आहे। दुसऱ्या आर्मचं उद्घाटन व्हायला अधिक काळ आपल्याला वाट पाहावी लागणार नाही। याच्यावर साधारणतः 200 कोटी रुपये या फ्लायओव्हरवर खर्च होतो आहे। याच्या अगोदरचे 3 फ्लायओव्हर आपण केलेली आहेत, मानपाडा, पाटलीपाडा आणि वाघबीड या 3 फ्लायओव्हर 65 कोटी खर्च केलेले आहेत। MMRDनं हा पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि MSRDCनं त्याची अंमलबजावणी करून ह्या चांगल्या प्रकारच्या दर्जेदार सुविधा NH8 आणि NH3 जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे आणि नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग आहे, दोन्हीला जोडणारा आणि वाहतुकीची कोंडी फोडणारा मला वाटतं खूप उपयोगी मार्ग हा ठाणे जिल्ह्यातल्या रहिवाशाकरता आणि नागरिकांकरता उपलब्ध होतो।
तर ह्याच दृष्टीने अनेक राजकारण झालं. 2 दिवसापूर्वी सेनेनेच उद्घाटन केलं होतं. हे पहा, उद्या ठाणे महानगरपालिकेनं एखादी इमारत बांधली किंवा एखादा प्रकल्प बांधला आणि त्याचं उद्घाटन कोणतरी दुसऱ्याने येऊन करणं, त्याला जेवढा अर्थ आहे तेवढाच त्यांनी उद्घाटन केलेला अर्थ आहे असं मी मानतो. ज्यांनी केलं त्याचं श्रेय त्याला मिळायला पाहिजे. त्याला थोडा रखडला हा प्रकल्प, हे मला मान्य आहे. रखड्यामागची कारणं पण ती आहेत. भूसंपादन असेल, हनुमान मंदिर हटवण्याचा भाग असेल, ऋतू बाग ह्या बागेत त्या परिसरातल्या नागरिकाचा विरोध असेल, पर्यावरणाचे क्लिअरन्स असतील, ट्रॅफिकचे क्लिअरन्स असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेनं जागा उपलब्ध करून देण्याकरता वारंवार अडचणी दूर केल्या, पण त्याला खूप विलंब झाला आणि त्यामुळं ही सेवा ठाणे वासियाच्या सेवेमध्ये सुपूर्द करण्याकरता आम्हाला थोडा विलंब झाला. परंतु MSRDC आणि MMRDनं संयुक्तरित्या मिळून केला हा प्रकल्प आहे. गणेशजी नाईक, आमचे जितेंद्रजी आव्हाड, आपले माजी खासदार यांनी सातत्यानं ह्याचा पाठपुरावा केला, आग्रह केला होता आणि त्यामुळे आम्हाला हे काम करता आलं. ठाणेवासियाच्या सेवेकरता आम्हाला MSRDCला काही करता आलं याचा आम्हाला सार्थ समाधान. लोकसभेत मिळालेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत राज्यभरात मनसे लढवणार 288 जागा व येत्या 10 दिवसात राज्याच्या पुढील 50 वर्षाच्या नियोजनबद्ध विकासाची ब्लूप्रिंट राज्यासमोर ठेवेल. त्याचप्रमाणे 8 ते 10 दिवसात राज्यभर जनजागृतीचा दौरा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मनसेच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल क्षणमुखानंद सभागृहात झाला. त्यावेळी राज म्हणाले की मोदी लाटेत सेनेचे खासदार निवडून आले. लाटेत त्यांनाही अंघोळ घडली. जिंकताच त्यांना सगळे गुलाबी दिसत होते. आता त्यांचा रंग मात्र जांभळा झाला आहे. थोड्याच दिवसात तो काळा पडेल. राज यांच्या भाषणाच्या वेळी व्यासपीठावर कोणीही नेता नव्हता. राज यांच्यासाठी देखील खुर्ची ठेवलेली नव्हती. काही कार्यकर्ते धमक्या देऊन वसुली करीत असल्याचे आमच्या कानावर आले आहे. हे धंदे बंद करा, लोकांचे प्रश्न सोडवा अशा कानपिचक्या राज यांनी दिल्या. निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जातीय दंगली उफाळण्याची भीती राज यांनी व्यक्त केली आहे. दंगली पसरवणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहा. दंगली पसरवणारे कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यांना थारा देऊ नका असेही ते म्हणाले. तसेच ठाण्यातील फेरीवाला सर्वेक्षण म्हणजे परप्रांतीय वोट बँक वाढवण्याचा प्रयत्न. शहरे बकाल करण्याच्या या धोरणात मनसे तीव्र विरोध करेल. फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध करतानाच फुटपाथ चालण्यासाठी असतात की फेरीवाल्यांसाठी असा सवालही राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र सदनातल्या वादात आता राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणावरून देशभर शिवसेनेवर टीका होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मात्र सेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. महाराष्ट्र सदनातल्या वादात आता राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणावरून देशभरात शिवसेनेवर टीका होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मात्र सेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आणि मला असं वाटतं विचार आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की मला माहिती नव्हतं की तो मुस्लिम आहे आणि त्याच्यामध्ये जर निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असेल तर एखाद्याला आपण हे तू खाऊन बघ असं म्हणतो. त्याच्यात जर समजा तो मुस्लिम धर्माचा असेल तर ही कदाचित माहिती नसेल. मला असं वाटतं त्यांनी माफी देखील मागितलेली आहे त्या गोष्टींची. जर अनवधानाने एखादी गोष्ट घडली असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे तसं जातीयतेने पाहू नये असं माझं 100% मत आहे. पण दुसरा भाग असा आहे की हे जर उलटं झालं असतं की कुठच्याही मुस्लिम माणसाने जर समजा अशा प्रकारची गोष्ट जर समजा उपासाच्या वेळेला जर बनवली गेली असती त्याने दंगली सुरू केल्या असत्या. मग तिथे ही गोष्ट की बाबा समोरच्याला माहितीच नाहीये की हा माणूस कुठच्या धर्माचा आहे किंवा कोण आहे हे माहिती नसताना जर एखादी गोष्ट अनवधानाने घडली असेल मला असं वाटतं की ती काय डेलिबरेटली केलेली गोष्ट आहे असं वाटत तरी नाही आता तरी. मला असं वाटतं त्याच्यावरती केंद्राने चौकशी समिती पण नेमलेली आहे. चौकशीच्या अंती ही गोष्ट लक्षात येईलच आपल्याला. तोपर्यंत ही गोष्ट वाढवण्यात काही अर्थ असं मला वाटत नाही. मला असं वाटतं अपुऱ्या सोयी सुविधा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मिळत आहेत. त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवणार आहे का असा? खासदारांना जर चांगलं अन्न नाही मिळालं की धिंगाणा घालायचा आणि सर्वसामान्य जनता ज्या हालाकीत आज सगळी कामं करते किंवा जाते येते फिरते सगळी करते त्याच्याबद्दल का नाही होती या गोष्टी? तीच चीड तोच राग मग तेव्हा का नाही दिसत? जर सर्वसामान्य जनतेला जर समजा चांगले फुटपाथ मिळत नसेल आणि तिकडे जर समजा तुम्ही फेरीवाले वाढवत असाल तर मग तोच राग जो समोरच्याला काय अन्न भरवताना
तो राग मला रस्त्यावरती खरा दिसला. महाराष्ट्र सदनात जे घडलं ते पाहिलं तर केवळ रोजा तोडण्यासाठी राजन विचारे यांनी केटरिंग सुपरवायझरला पोळी खाऊ घातली असं वाटत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच राज्यातील सर्व खासदार याबाबत आवाज का उठवत नाहीत, अपुऱ्या गैरसोयीबद्दल खंत का व्यक्त करत नाहीत असा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला. राज ठाकरे आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र सदनासाठी जसे भांडलात तसे राज्यातल्या प्रश्नासाठी आवाज उठवा असा सल्लाही त्यांनी शिवसेना खासदारांना दिला आहे. महाराष्ट्र सदनातील जेवणाबाबत तक्रार करण्यासाठी गेलेल्या सेना खासदारांनी सुपरवायझर अर्शदला रोजा असताना पोळी खाऊ घातल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे काँग्रेससह देशभरातील इतर पक्षांनीही सेनेला टार्गेट केले होतं. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सेना, मनसे आणि ठाकरे बंधूंमध्ये फारसं शक्य नसताना राज यांनी सेनेला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वारणा नदीला पूर आला असून चांदोली धरण 72% भरले आहे. 3 पूल आणि 1 बंधारा पाण्याखाली गेला असून प्रशासनाने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे मिरजेत वड्डी ओढ्याला पाणी आल्याने कृष्णा घाट परिसरातील कुर्णे वस्तीतील 25 कुटुंबाचा संपर्क तुटलाय. त्यामुळे इनरच्या साहाय्याने जीव मुठीत धरून लोक प्रवास करत आहेत. 2 दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे चांदोली 72% भरली असून वारणा नदी पात्रा बाहेर पडली असून वारणा नदीला पूर आला आहे, तर नदीकाठच्या शेतात पाणी शिरले आहे. शिराळा तालुक्यातील काखे मांगले आणि कांदे मांगले हे पूल पाण्याखाली गेले असून मांगले सावर्डे बांध्यावरही पाणी आले आहे. सांगली कोल्हापूर सीमेवरील कोकरूड रेठेरे पुलावरही पाणी आले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील 20 वाड्यांचा संपर्क तुटला आहे. वारणा नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून मिरजेतील कृष्णा नदीचे बॅकवॉटर वड्डी ओढ्यात आल्यामुळे कुर्णे वस्तीतील 25 कुटुंबाचा संपर्क तुटला आहे. गाडीच्या इनरच्या साहाय्याने जीव मुठीत धरून लोक प्रवास करीत आहेत. या पाण्यामध्ये मगरी आणि साप आहेत. त्यामुळे आमचा जीव धोक्यात आहे आणि मुलांना शाळेला आणि महिलांनाही या इनरवरून बसून पाण्यावरून ये-जा करावी लागत आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ओढ्यावरून पूल बांधून द्यावा किंवा होडीची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी लोक करीत आहेत. कृष्णा नदीला पाण्याची पातळी वाढल्यामुळं ओढ्याची पण पातळी वाढलेली आहे आणि 30 ते 35 घराचा संपर्क पूर्ण तुटलेला आहे. बायका मुलांना आणि काही बाजार रहाट आणायचा झाला तर आम्हाला इनरवरनं यावं लागते. त्यामुळे प्रशासनानं आमची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे. कृष्णेची पाणीपातळी वाढल्यामुळे येथील जुना वड्डीवाडा जो आहे तो वड्डीवाडा कृष्णेच्या पाणीपातळ्या जॉईंट झाल्यामुळे येथील वड्डीवाडा हा पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे येथील रहिवासी इकडून ये जा हे इनरवरनं करतात. बायकांना जरी यायचं असेल तर इकडे इनरवरून आणावे लागते. आणि त्याच 4 दिवसापाठीमागे मगरीचा वावर वाढल्यामुळे आणि सापांचाही वावर वाढल्यामुळे इथे जीवित हानी होण्याची धोका पूर्णपणे धोका निर्माण झाला आहे. हीच विनंती करतो की प्रशासनाला की इथं काहीतरी व्यवस्था करून द्यावी आणि हीच आमची विनंती आहे. जिल्ह्यात काही 1 आठवड्याभरापासून चांगला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. विशेष करून पश्चिम विभाग शिराळामध्ये मागचे 3 दिवसात जवळपास 225 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. धरण क्षेत्रात आणि पुढे नदीपात्रात आणि सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे, विशेष करून पश्चिम विभागात पाऊस पडत असल्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे. म्हणून ते नदी किनाऱ्यावरतीचे जे गाव आहे त्यांना सावध राहण्याची सूचना दिलेली आहेत आणि किनाऱ्यावरती असलेल्या गावांमध्ये हे धोक्याची पातळी पाण्याने पार केल्याने सुरक्षित ठिकाणावर हलवण्याचे सुद्धा निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. मायक्रोमॅक्स या भारतीय इलेक्ट्रॉनिक कंपनीने मोबाईल निर्मितीनंतर आता एलईडी टीव्ही उत्पादनातही चांगलाच पाय रोवलाय. केवळ मोबाईलच्या किमतीत एलईडी टीव्ही मिळाला तर ही कल्पना कितीच आनंददायक वाटते. मात्र आता ही कल्पना सत्यात उतरली आहे. मायक्रोमॅक्सने केवळ 16,000 एलईडी टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध केलाय. मायक्रोमॅक्सने केवळ 16,000 एलईडी टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध केला असून या एलईडी टीव्हीचा स्क्रीन 32 इंच इतकी आहे. मॉडेल क्रमांक 32T42ECHC असून हा मॉडेल लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या एलईडीची विक्री स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईटच्या माध्यमातून केली जाणार आहे. स्नॅपडीलवर केलेल्या विक्रीमुळे मायक्रोमॅक्सला स्नॅपडीलच्या 25 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. त्याचप्रमाणे स्नॅपडीलच्या माध्यमातून भारताच्या
भारताच्या 400 शहरांमधील ग्राहकांपर्यंत हा नवा 32 इंची LED टीव्ही पोहोचवला जाणार आहे। याआधी मायक्रोमॅक्सने ऑक्टोबर 2012 मध्ये LED टीव्हीची मालिका लॉन्च केली होती। दिल्ली तसेच नॅशनल कॅपिटल रिजन, बेंगलोर, मुंबई आणि हैदराबाद शहरांमध्ये 2 दिवसात हा LED टीव्ही डिलिव्हरी करण्यात येणार आहे। मायक्रोमॅक्सच्या या अत्याधुनिक मॉडेलमध्ये 0 डॉट पॅनल, नॅरो बेझल डिझाइन, USB प्ले करता येणार आहे। या USB मुळे सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ फॉर्मॅटचा आनंद घेता येईल। तसेच HDMI आणि VGA पोर्टमुळे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहे। हा 32 इंचीचा LED टीव्ही स्नॅपडीलच्या ऑनलाईन वेबसाईटवर 16,490 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला असून स्नॅपडीलने त्यात अधिक सवलत देत तो अवघ्या 15,999 रुपयांना देण्याचे स्पष्ट केले। सहज आणि परवडणारी अशी ही LED टीव्ही आहे, त्यामुळे लवकरच ग्राहकांना याचा लाभ घेता येईल। मग मोबाईल फोन घेण्यापेक्षा एक सुंदर असा LED टीव्हीने आपल्या घराची शोभा वाढवण्याची कल्पना चुकीची नाही। तर लवकरच पाहू या LED टीव्हीला प्रेक्षक किती पसंत करतील। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।